महायुतीच्या सरकारमध्ये आमचं काम आहे सामाजिक सलोखा ठेवणं, पण अशा प्रकारे काल जी दंगल भडकली नाही, ती भडकवल्या गेलेली. आता पोलिसांचं फेल्युअर आहे म्हणजे होम डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे असं तुम्ही म्हणताय. पण महायुतीतला भाग जरी असताना काय महायुतीचं सरकार काय कोणी धर्माच्या विरुद्ध नाही, पण काही लोक स्टेटमेंट करत असतील तर ते काय सर्व महायुतीचं स्टेटमेंट आहे असं म्हणता येणार नाही. नितेश राणेंनी सुद्धा औरंगजेब की कब्र को लेकर छिड़े विवाद के बाद नागपुर में हिंसा भड़क गई. सोमवार रात नागपुर के महाल इलाके में दो गुटों के बीच जमकर पथराव और आगजनी हुई. कई गाड़ियों में तोड़फोड़ की गई. इस घटना पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी के विधायक अमोल मिटकरी ने सरकार पर तीखा हमला बोला है. उन्होंने इस घटना को दुर्भाग्यपूर्ण बताते हुए सरकार की कार्यशैली पर गंभीर सवाल उठाए हैं. विधायक अमोल मिटकरी ने सीधे तौर पर भाजपा नेताओं नितेश राणे और अतुल भातखलकर पर निशाना साधते हुए कहा कि औरंगजेब की कब्र संभाजी नगर में है, लेकिन दंगे नागपुर में हो रहे हैं. आंदोलन करने वालों को कब्र के बजाय किसानों के मुद्दों पर आंदोलन करना चाहिए था. जब प्रशांत कोटकर ने छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ अपशब्द कहे थे, तभी आंदोलन करने वाले कहां थे? संतोष देशमुख के हत्यारों को पकड़ने के लिए आंदोलन क्यों नहीं किया गया? उन्होंने आगे कहा कि सरकार को ये सोचना चाहिए कि आखिर महाराष्ट्र में सिर्फ ऐतिहासिक मुद्दों को क्यों उछाला जा रहा है. पिछले 15 दिनों के विधानसभा सत्र में किसानों से जुड़ा एक भी मुद्दा चर्चा में नहीं आया. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. आदरणीय अजितदादा त्याबद्दल नेहमी त्यांच्या भाषणामध्ये उद्घोष करतात आणि तीच आमची परंपरा आहे. हिंदू मुस्लिम हे दोघंही गुण्या गोविंदानं या देशात राज्यात राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवणं हे सरकार म्हणून सरकारचं काम असतं. जरी सरकार महायुतीचं असलं तरी ते कोण्या एका धर्माचं असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते कोण्या एका धर्माचं नव्हतं. जरी नितेश राणे म्हणत असतील तरीही सांगतो की ते हिंदूंसह मुसलमानांचंही राज्य होतं आणि हिंदवी स्वराज्य होतं. 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं राज्य होतं. तसं महायुतीचं सरकार सुद्धा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना न्याय देण्याकरता सज्ज असतं. दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिला पंधरवाडा ज्यामध्ये चर्चा झालीच नाही कशावर. मागचे 3-4 दिवस तुम्ही बघितले असेल. औरंगजेबाच्या बाबतीत पहिलं स्टेटमेंट केलं अबू आझमींनी, त्यानंतर दुसऱ्यांदा मंत्री नितेश राणेंनी स्टेटमेंट केलं आणि त्यावरून गदारोळ उठला. कामकाज तहकूब झालं. पण या आठवड्यात आम्हाला असं अपेक्षित आहे की सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या कांद्याचे पडलेले भाव. शेतकरी म्हणून एका शेतकऱ्याने बुलढाण्यामध्ये सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. 18 वर्ष शिक्षकाचा पगार नव्हता. 3 महिन्याच्या 3 वर्षाच्या मुलीला पत्र लिहून बापाने आत्महत्या केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अजून न्याय भेटलेला नाही. मराठा आरक्षण, ओबीसीचं रिझर्वेशन, या सगळ्या गोष्टीची चर्चा आता सध्या. ये महाराष्ट्र का दुर्भाग्य है. नागपुर में हुई हिंसा राज्य के लिए घातक है, लेकिन इसके दोषी अब भी खुलेआम घूम रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ अपशब्द कहने वाला प्रशांत कोटकर पुलिस के संपर्क में है, लेकिन कार्रवाई नहीं की जा रही है. सरकार ये स्पष्ट करे महाराष्ट्र में हिंसा क्यों भड़क रही है. मिटकरी ने इस दंगे को उकसाने वाले संगठनों पर तत्काल प्रतिबंध लगाने की मांग की है. उन्होंने कहा कि जिन संगठनों ने ये दंगे भड़काए, जिन लोगों ने मजार पर चादर हटाई, तलवार लेकर मुस्लिमों के घरों में गए, वे सभी इस माहौल के लिए जिम्मेदार हैं. प्रशांत कोरटकर तर तिथलाच आहे ना, नागपूर मधला. त्या अशा कुत्सित विचाराच्या संघटना ज्या वेळेस सरकारचा आधार घेऊन जर असं काही घडवत असतील तर त्यावर बंदी आणली पाहिजे सरकारने. मी महायुतीचा भाग जरी असलो तरी मी संविधान मानणारा एक माणूस आहे ना. मी ज्यावेळेस शपथ घेतो खुर्चीवर बसताना किंवा मंत्रिपदाची शपथ कोणी घेत असेल तर तो संविधानाला साक्षी ठेवून त्याला घ्यावी लागते आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्ही हिंदू मुस्लिम राहत नाही. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो की महायुतीच्या सरकारमध्ये आमचं काम आहे सामाजिक सलोखा ठेवणं, पण अशा प्रकारे काल जी दंगल भडकली नाही, ती भडकवल्या गेलेली. आणि हे मी म्हणत नाही पुढं आहे का प्रवीण दटके जे विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचे आहेत, त्यांनी असं म्हटलं की बाहेरून लोक आलेली होती आणि पोलिसांचं फेल्युअर आहे त्यामुळे ही दंगल भडकली. आता पोलिसांचं फेल्युअर आहे म्हणजे होम डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे असं तुम्ही म्हणताय. मी नाही म्हटलेलं आहे, राष्ट्रवादीने म्हटलं. जब एक गुट से प्रतिक्रिया आती है तो दूसरा गुट भी जवाब देगा, यह स्वाभाविक है. मैं किसी पक्ष का समर्थन नहीं कर रहा, लेकिन ये सच है कि महाराष्ट्र का किसान संकट में है और ऐसे समय में ये हिंसा दुर्भाग्यपूर्ण है. अमोल मिटकरी ने भाजपा नेताओं नितेश राणे और अतुल भातखलकर को भी कई आड़े हाथों लिया. उन्होंने कहा कि ये दोनों नेता छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को लेकर बयानबाजी कर रहे हैं. मैं उन्हें इतिहास की किताबें भेजूंगा ताकि वे सही इतिहास पढ़ें. वे भी कह रहे हैं कि ऐतिहासिक सत्य नहीं हो सकता. महाराष्ट्र में सभी को रहने का अधिकार है, किसी को भी डर का माहौल नहीं बनाना चाहिए. मिटकरी के इस बयान में महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचा दी है. सवाल ये है कि सरकार में रहते हुए सरकार से सवाल करने वाले मिटकरी की बातों पर क्या कार्रवाई होगी. क्या राज्य सरकार हिंसा भड़काने वालों पर कोई ठोस कदम उठाएगी या फिर महज एक और राजनीतिक बयान बनकर रह जाएगा.
चुकीचं स्टेटमेंट करत असतील तर ते काय सर्व महायुतीचं स्टेटमेंट असं म्हणता येणार नाही. नितेश राणेंनी सुद्धा स्टेटमेंट केल्यानंतर अजितदादांनी त्यांना समज दिली होती की कृपा करून असं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं चुकीचा इतिहास आपण सांगू नये. या गोष्टीचं आपण सगळ्यांनी कौतुक आणि स्वागत केलं पाहिजे. पण कालची जी दंगल नागपूरमध्ये घडलेली आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. दंगल भडकवणारे कोण हे शोध पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।